सकाळ असो किंवा संध्याकाळ, आम्हा बायकांना एकच पडलेला प्रश्न म्हणजे आज भाजीला काय बनवायचं ते. चला तर आज आपण मस्त टिफिनसाठी एक रेसिपी बनवूयात, बटाट्याची भाजी. त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घेतले. जिरे मोहरी तडतडले की भरपूर असा कढीपत्ता टाकून घेतला. एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला तो टाकला आणि कांदा परतून घेतला. आलं लसणाची पेस्ट टाकली आणि ती देखील परतून घेतली. कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला टाकला आहे. सर्व मसाले परतून झाले की त्यामध्ये आपल्याला एक छोटा टोमॅटो कट केलेला तो टाकायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकायचं. इथं मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतले होते. त्याला थोडंसं हातानेच असं स्मॅश करून घेतलं आणि ते यामध्ये टाकलं. या मसाल्यामध्ये एकदा बटाटे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर स्मॅशरच्या सहाय्याने परत एकदा याला स्मॅश करून घ्यायचं. एकदम जशी आपण पावभाजी बनवतो त्या पद्धतीने ही भाजी स्मॅश करून घ्यायची. अशा पद्धतीने आता भाजी स्मॅश झाली की त्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. वरतून कोथिंबीर टाकायची आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची. अशी भाजी एकदा नक्की ट्राय करा.